अहवाल जाहीर करण्याची सकल मातंग समाजाची मागणी। प्रतिनिधी मोहन खुडे, क्रांतिसूर्य न्यूज, सातारा। सातारा। सकल मातंग समाज सातारा जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट तसेच जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले। अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे आणि बडर समितीचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निकालानुसार राज्य सरकारला अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे। त्यानुसार महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या बडर समितीने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करून अहवाल शासनाकडे सादर केला आहे। मात्र हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याची खंत समाज बांधवांनी व्यक्त केली। सकल मातंग समाजाने शासनाकडे बडर समितीचा संपूर्ण अहवाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे। तसेच अनुसूचित जातीतील वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। समाज बांधवांनी शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली। आम्ही आंबेडकरवादी सकल मातंग समाजाच्या वतीनं आज सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। हे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर सामाजिक विभागाचे मंत्री माननीय संजयजी शिरसाट यांच्या नावानं दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही समाजाच्या 2 प्रमुख मागण्या या ठिकाणी निवेदनामध्ये विशद केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जो 1/8/2024 सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागलेला आहे, ज्यामध्ये राज्य सरकारला आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि तो निकाल 7 बेंचेसचा होता, 1 विरुद्ध 6 अशा पद्धतीचा तो निकाल आहे। या निकालामध्ये आरक्षण उपवर्गीकरण राज्यासाठी करावं, त्या उपवर्गीकरणामध्ये स्वतंत्र अधिकार राज्याला दिलेले आहेत। उपवर्गीकरणामध्ये करत असताना राज्यांना ज्या ज्या डेटा गोळा करणं गरजेचं आहे ते डेटा गोळा करावं, त्यासाठी बदर समिती राज्य शासनानं नेमून दिली होती। त्या बदर समितीचा अहवालसुद्धा राज्य शासनाकडं प्राप्त झालेला आहे, परंतु आजपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही। बदर समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल लोकांपर्यंत पोहोचलेला नाही। बदर समितीचा अहवाल लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळं आमच्या SC समूहामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे। आम्ही सर्व एक आहोत। इथला बौद्ध ते अनुसूचित जातीमधील 58 जाती ह्या सर्व समूह एक आहे। फक्त आरक्षणाची मागणी करत असताना आम्ही या आरक्षणापासून वंचित आहोत। हे आरक्षण आमच्या समाजाला मिळत नाही, म्हणून सातत्यानं या राज्यामध्ये मातंग समाज अबकडची मागणी करत आहे। छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी 1902 साली शाहू संस्थानामध्ये 50% आरक्षण दिलं आणि हे आरक्षणाचं समर्थन करत असताना छत्रपती शाहू महाराजांनी दुबळ्या घोड्याचं उदाहरण दिलेलं आहे। एक सक्षम घोडा आणि दुबळा घोडा या दोघांमध्ये जर आपण खाद्य टाकलं तर सक्षम घोडा ते खाद्य खातो आणि जो दुबळा घोडा आहे त्याला ते खाद्य मिळत नाही। त्यामुळं सक्षम घोड्याला वेगळं बांधलं पाहिजे आणि जो दुबळा घोडा आहे त्याला वेगळं बांधलं पाहिजे आणि त्यांना पालन पोषण करून त्यांना सक्षम केलं पाहिजे। दोघंही सक्षम झाल्यानंतर त्यांना एका रिंगणामध्ये उतरवलं पाहिजे। हे समर्थन छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाच्या समर्थनात दिलं होतं आणि SC समूहामध्ये सुद्धा आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना आजपर्यंत 76 वर्ष SC समाज हा 13% आरक्षण घेत आहे, परंतु काही समाजाला याचा लाभ मिळत नाही। ही जी भावना आहे ह्या भावनेच्या पोटी आणि जो इम्पिरिकल डाटा जो समाजामध्ये आहे की जो लोकांना अनुभवास मिळत आहे, या इम्पिरिकल डाटाच्या माध्यमातूनच ही मागणी होत आहे। ही मागणी फक्त समाजाचं
हित व्हावं, समाजाला लाभ मिळावा यासाठीच आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होई अशी मातंग समाजाची कोणतीही भावना नाही. त्यामुळं आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांना निवेदन आणि विनंती केलेली आहे की आपण राज्यात तात्काळ जो सुप्रीम कोर्टाचा जो 1/8/2024चा जो निकाल आहे तो निकाल त्याची अंमलबजावणी करावी आणि तत्पूर्वी जो बदर समितीचा जो अहवाल आहे तो बदर समितीचा अहवाल जाहीर करावा. आणि नुसता जाहीर करून चालणार नाही, तो शासनाच्या वेबसाईटवर तो लोकांसाठी PDF करून तो उपलब्ध करावा, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व जाती समूहातील लोक तो अहवाल वाचतील, त्याचा अभ्यास करतील आणि त्याचं चिंतन मनन करतील आणि त्याच्यामधून लोकांमध्ये ही भावना निर्माण होईल की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, फक्त काही ज्या वंचित समूहातील लोक आहेत त्यांच्यासाठीच हा निर्णय केलेला आहे. त्यामुळं आम्ही आंबेडकरवादी आहोत. आमची विचारधारा ही तथागत भगवान गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवराय, राजश्री शाहू महाराज, फुले शाहू आंबेडकर, क्रांतीवीर वीर लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या परंपरेची आमची विचारधारा आहे. आम्ही सर्वजण एक आहोत. ही भावना लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत, ज्या संविधानानं आम्हाला दिलेल्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. यामुळं आमच्या या निवेदनाचा तात्काळ विचार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावा, अन्यथा आम्हाला या सातारा जिल्ह्यामधून मोठा एल्गार आरक्षणवाद्यांचा, नुसता सकल मातंग समाजाचा नाही तर आरक्षणवाद्याचा मोठा एल्गार या सातारा जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व बांधवांना एकत्रित करून करावं लागेल. याची नोंद शासनानं आणि प्रशासनानं घ्यावी ही विनंती. जय भीम, जय संविधान, जय लहुजी. सकल मातंग समाजाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आमचे सकल मातंग समाजाचे प्रमुख समन्वयक यांनी आज जे त्यांची विचारधारा समाजाची मांडली, त्या विचारधारेला सर्व मातंग समाज आणि सर्व पोटजाती समर्थन करत आहेत. त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे 15 तारखेला येणार आहेत. त्या दिवशी सकल मातंग समाज हा सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांना अबकडच्या संदर्भात पाठिंबा देणार आहे आणि ते निवेदन माननीय मुख्यमंत्र्याला देणार आहे. त्यामुळं आम्ही सर्व समाजातील बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की आज येत्या 15 तारखेला सर्वांनी सातारा जिल्ह्यामध्ये येऊन आपल्या ज्या मागण्या आहेत आरक्षणासंदर्भात त्या माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि असे सर्व समाजाच्या वतीने मी आवाहन करतो आणि थांबतो. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.